नाशिकच्या टी-सी-एस प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण देशामध्ये खळबळ माजवून दिलेली होती आणि जी अजून देखील शांत झालेली नाही. हे झालेलं असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक प्रकरण समोर आले. हे प्रकरण देखील महाराष्ट्रातलंच आणि पुण्यातलं आहे. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये जे विप्रो कंपनीचं एक ऑफिस आहे, इथं झालेली ही घटना आहे, असा दावा त्या एका महिलेनं केला आहे. जिनं अशा प्रकारची एक एफ-आय-आर हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला. अर्थात इन्व्हेस्टिगेशन प्रायमरी झाल्यानंतर ही एफ-आय-आर दाखल केली जाणार आहे. पण या महिलेने असा दावा केलाय की जसं टी-सी-एस प्रकरणामध्ये घडलेलं होतं तशाच गोष्टी माझ्यासोबत देखील पुण्यामध्ये घडलेल्या होत्या. टी-सी-एस प्रकरणामध्ये निदा खानचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता, जी आपल्या सिनियर्स बरोबर इतर लोकांच्या बरोबर रिलेशन्स ठेवण्यासाठी महिलांना फोर्स करत होती, हिंदू महिलांना फोर्स करत होती. इथं शाहिना रफिक नावाची एक कलीग आहे, जी या महिलेला फोर्स करत होती. अशाच प्रकारच्या घटना इथं देखील दिसत आहेत. फक्त या प्रकरणात एक वेगळा अँगल दिसतोय, तो म्हणजे शाहिना रफिक तिला फोर्स करत होती की तू इस्लाममध्ये कन्वर्ट हो, तुला दुबईमध्ये चांगल्या ठिकाणी एका शेख बरोबर मी तुझं लग्न लावून देते, माझी अनेक लोकांच्या बरोबर ओळख आहे, असं ती सांगत होती. नेमकं या प्रकरणामध्ये काय काय दावे केलेत, काय काय समोर आलंय आणि काय काय होऊ शकतं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 23 मे 2019 ते ऑगस्ट 2025 ही जवळजवळ सव्वा सहा वर्ष एक स्त्री पुण्यातल्या विप्रो या कंपनीमध्ये हिंजवडीमध्ये काम करत होती. या तिच्या वास्तव्यामध्ये जेव्हा तिनं जॉईन केलं, तेव्हा जॉईन केल्याच तिची एक कलीग होती, ज्या कलीगचं नाव होतं शाहिना रफिक. या शाहिना रफिकनं सुरुवातीलाच या महिलेची, हिंदू महिलेची सगळी माहिती घेतली. तिची पर्सनल माहिती सगळी घेतल्यानंतर तिने सांगितलं की तुझं शिक्षण खूप झालेलं आहे, एवढं शिक्षण झालेलं असताना देखील इथं तुला काही चांगला पगार मिळणार नाही, जास्त काही तुला मिळणार नाही. त्यापेक्षा तुझ्याकडं आणखी काही अपॉर्च्युनिटी येतात तर बघ, आणि या अपॉर्च्युनिटीज काय आहेत ती नंतर नंतर हळूहळू सांगत गेली. या महिलेनं सांगितलं की विप्रोच्या या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे एम्प्लॉई होते ते सगळे मुस्लिम होते आणि हिंदूंची टक्केवारी खूपच कमी होती. त्यामुळे हिंदू महिलांना आणि अनेक जे काही हिंदू होते त्यांच्यावरती खूप प्रेशर दिलं जायचं आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून कन्व्हर्जनचा दबाव देखील आणला जायचा. याच्याबद्दलची आणखी कुणीही अजून तक्रार केलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आणखीही लोक आहेत, पण त्यांची नावं ती आता सध्या सांगू शकत नाही. तिने सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यानंतर या शाहिना रफिकनं या महिलेला सांगितलं की तुला जर चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळायच्या असतील तर तुला दुबईला जायला पाहिजे. माझ्या दुबईमध्ये चांगल्या ओळखी आहेत, मी तू एखाद्या शेख बरोबर तुझं लग्न करून देईल, तिथं तुला भरपूर पैसा, सोनं चांदी, बंगला, सगळं गाडी वगैरे मिळेल आणि त्यासाठी तुला रामकुमार नावाचा जो कंट्री हेड आहे विप्रोचा, त्याच्याबरोबर संबंध ठेवावे लागतील. आणि अशा प्रकारे तिला ते फोर्स केलं गेलं. पण प्रत्यक्षात याच्यामध्ये पुढं काय झालं, असे संबंध ठेवले गेले किंवा नाही गेले, याच्याबद्दलची कोणतीही डिटेल अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही. पण या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आवाज उठवायचा प्रयत्न केला. तिनं मागच्या वर्षी 2025च्या मे महिन्यापासून हे प्रकरण उघड करायचा प्रयत्न केला. तिनं वेगवेगळ्या लोकांच्याकडे या कंप्लेंट्स केल्या. शाहिना रफिकचा जो बॉस होता, ज्याचं नाव सांगितलंय आसिफ असं, त्याच्याकडे ती गेली आणि तिनं त्याला एक फॉर्मल कंप्लेंट दिली, ज्याच्यावर आसिफनं कोणतीही ॲक्शन घेतली नाही. मग ती गेली विप्रोच्या पुण्याच्या एच-आरकडे, ज्याचं नाव आहे झिशान अहमद. झिशान अहमदला कंप्लेंट दिल्यानंतर झिशान अहमदनं सांगितलं की ही कंप्लेंट माझ्याजवळ येते आणि इथंच संपते. या कंप्लेंटवरती कोणतीही ॲक्शन होणार नाही आणि अशा प्रकारच्या कंप्लेंट्स आम्ही स्वीकारत देखील नाही, असं सांगून हे प्रकरण रफादफा केलं गेलं मागच्या वर्षीच्या जुलै 2025 मध्ये. आणि त्यानंतर अचानक एक घटना घडली ऑगस्ट 2025 मध्ये, ज्या वेळेला एक मायक्रोसॉफ्ट टीम्सची मीटिंग घेतली गेली. या मीटिंगमध्येच या महिलेला फोर्स केलं गेलं की तिनं रिझाईन केला पाहिजे आणि त्यासाठी तिच्यावरती प्रचंड दबाव आणला गेला. तिच्यावरती वेगवेगळे आरोप ठेवलेले होते आणि हे सगळं करून तिला रिझाईन करायला लावलं. तिला कोणतंही एक्सप्लेनेशन देण्यात आलं नाही की कोणत्या कारणास्तव तिला कामावरून काढून टाकले. पण विप्रोमधून ऑगस्ट 2025 मधून या महिलेला काढून टाकलं गेलं. याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर विप्रो कंपनीनं अजूनही तिला दिलं नाही, असा दावा या महिलेने केला. मागच्या 10 महिन्यांपासून म्हणजे ऑगस्ट 2025 पासून आतापर्यंत ही महिला गप शांतपणे बसलेली होती. पण जेव्हा टी-सी-एस नाशिकचं प्रकरण बाहेर आलं आणि त्यामध्ये अनेक लोकांना अटक झाली आणि सगळ्या गोष्टी समोर आल्या, तेव्हा या महिलेच्या लक्षात आलं की अशाच गोष्टी आपल्यासोबत आणि आपल्या इतर काही हिंदू मुलींच्या सोबत आपल्या कंपनीमध्ये घडलेल्या होत्या. तेव्हा तिने ठरवलं की आपण देखील या गोष्टीसाठी न्याय मागायचा आणि तेव्हा तिनं अशा प्रकारे पुन्हा एकदा या गोष्टीची पडताळणी करायला सुरुवात केली की ती काय करू शकते.
मग ती हिंदू जनजागृती समिती आणि इतर काही संघटनांच्या माध्यमातून शेवटी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. कारण जे नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये घडलेलं होतं, त्यामध्ये देखील अशाच काहीशी गोष्टी घडलेल्या होत्या, की इस्लाममध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर त्याचे फायदे होतात. त्यामुळं मुलींचं जे वागणूक होती, त्यांचे कपडे, लत्ते, ज्या गोष्टी होत्या, या सगळ्या बदललेल्या होत्या. हे त्यांच्या फॅमिलीच्या लक्षात आलं. असंच प्रेशर या कंपनीमध्ये दिलं जात होतं, असंही सांगितलं जातंय. याशिवाय तिनं जेव्हा सिनियर्सबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, HRकडे कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील त्याला एक प्रकारे वाटवण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आणि निदा खान हे जे कॅरेक्टर होतं या TCS प्रकरणामधलं, त्या निदा खानच्या पॅरलल कॅरेक्टर आहे शाहिना रफीकचं. त्यामुळे नेमकं याच्यातून अजून काय हातात पडतंय, याचं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन आता सध्या पोलीस करतायत. याच्यातून काय माहिती हातात येते, या गोष्टी अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेल्या नाहीत. पण हा दावा तर आता केला गेलाय आणि जर हे सगळं खरं असेल, तर विप्रो पुणेमध्ये नेमकं कोण-कोण जॉब करतं, तिथं काय-काय गोष्टी घडतात, याच्याबद्दलच्या डिटेल्स लवकरच समोर यायला लागतील. कारण या महिलेनं दावा केलाय, की इतर आणखी काही महिलांच्या बरोबर अशाच गोष्टी घडलेल्या आहेत. पण मी त्या महिलांच्या वतीनं बोलू शकत नाही. अर्थातच दुसरं कोणी बोलणार नाही. त्यांनी स्वतः पुढे येऊन या कंप्लेंट्स दिल्या पाहिजेत किंवा याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे. आता सध्यापर्यंत या गोष्टीमध्ये, या न्यूजमध्ये एवढीच अपडेट आहे. याच्याबद्दलच्या आणखी काही अपडेट्स येतील तर ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच या ज्या गोष्टी आजकाल घडतायत, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.